गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकणार आहोत मांजरीची फजिती ही गोष्ट। एक चिवताई असते, तिचं एका झाडावर घरटं असतं, त्याच्यामध्ये अंडी असतात। तिला खूप काळजी वाटत असते, आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा या अंड्यांना कुणी खाल्लं तर, आणि ती खूप काळजी करत असते। तेवढ्यात तिथून एक मनीमाऊ चाललेली असते, तिला वास येतो, अरे ह्या झाडावर अंडी आहेत, आपण ती खायची का अशी विचार करते ती मनीमाऊ। नंतर म्हणते नको, आपण अंडी नको खायला, आपण त्यातून पिल्लं बाहेर आली ना मग ती गुबगुबीत पिल्लच खाऊयात असं म्हणते आणि तिथून निघून जाते। मग त्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात। मग ती चिवताई आपल्या पिल्लांना शिकवत असते की हे बघा मी कशी उडते, तसं तुम्ही पण उडायचं बरं का, आता तुम्ही फक्त बघा मी कशी उडते ते। मग ती चिवताई त्या पिल्लांना उडून दाखवते। मग ते पिल्लं हळूहळू उडायला लागतात आणि त्यांना पण छान चिवताईसारखं उडता येतं। मग ती चिवताई थोडी काळजी तिची कमी होते आणि मग दुसऱ्या दिवशी ती चाललेली असते त्यांच्यासाठी खाऊ आणायला। मग त्यांना सांगून जाते, मी तुम्हाला कसं समजावलंय उडून जायचं ते लक्षात ठेवा बरं का। मग ती जाते, तेवढ्यात ती मनीमाऊ येते आणि मग ती पिलं तिथून उडून जातात। मग ती मनीमाऊ त्या झाडावर चढते आणि पिलं तर तिथून उडून गेलेली असतात आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसलेली असतात। मग ती मनीमाऊ तिथं जाते पळत पळत, मग ती पिलं काय करतात तिथून पण उडून जातात आणि परत दुसऱ्या झाडावर बसतात। मग ती मनीमाऊ तिथं येते पळत पळत, ती पिलं असं सारखं करतात। मग ती मनीमाऊ शेवटी दमून जाते, ती म्हणते जाऊ दे, पिल्लं काय मला खायला मिळणार असं मला वाटतच नाही असं म्हणते, निघून जाते। मग ती चिवताई येते, मग तिला ती पिल्लं सांगतात, आई तू नव्हती ना तेव्हा एक मनीमाऊ आली होती, पण आम्ही तिची फजिती केली, आम्ही उडून जात होतो ह्या झाडावरून त्या झाडावर। मग ती चिवताई म्हणते शाब्बास, असंच आपलं स्वतःचं संकटात संरक्षण करायचं बरं का असं म्हणते आणि म्हणते आपण इथून दुसरीकडे जाऊयात, आता त्या मनीमाऊला कळलं ना हे आपलं झाड, तर आपण दुसरीकडे जाऊ, म्हणून ती त्यांना घेऊन दुसरीकडे उडून जाते। गोष्टीचं तात्पर्य आहे, संकट काळात घाबरून न जाता परिस्थितीशी लढा देऊन योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा। छान छान गोष्टी पाहण्यासाठी गोष्टींचा कट्टा चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।